मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील सत्संग कॉलनीतील एका शिक्षकाचे बंद घर भर दिवसा फोडून चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान। प्रभाग क्रमांक 2 मधील श्रीहरी कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार शहांच्या हस्ते शुभारंभ। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करीत क्युमाइन क्लब समोर करण्यात आले जोरदार निदर्शने। धुळे जिल्हा सुवर्णकार योग मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार वितरण तसेच वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न। लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते शुभारंभ। आणि स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची स्थापना करण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील सत्संग कॉलनीतील एका शिक्षकाचे बंद घर भर दिवसा चोरट्यांनी फोडून 3 लाखांची रोकड व 100 ग्राम सोने लंपास केले आहे। भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना खुले आव्हान दिले आहे। धुळे शहरातील देवपुरातील सत्संग कॉलनीतील एका शिक्षकाचे बंद घर भर दुपारी फोडून चोरट्यांनी 3 लाखांची रोकड व 100 ग्राम सोने लंपास केले आहे। भर दुपारी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे खुले आव्हान दिले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील देवपूर परिसरातील गोंदूर विमानतळ रोड लगत सत्संग कॉलनी आहे। या वसाहतीतील प्लॉट नंबर 80 येथे श्रम साफल्य बंगल्यात बावळवाडी तालुका धुळे येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय पांडुरंग पाटील हे वास्तव्यात आहेत। त्यांच्या पत्नी शिक्षिका असून संजय पांडुरंग पाटील हे काही कामानिमित्त 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेला बाहेरगावी गेल्याची संधी चोरांनी साधली। त्यांच्या शेजारील भाडेकरू बाहेरगावून आले आणि त्यांना संजय पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तुटलेले दिसले। 14 जुलै 2024 रोजी ही घटना उघडकीस आली। शिक्षक संजय पाटील यांच्या घराचा कडिकोंडा तुटलेल्या व उघड्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांच्यासोबतच पाटील यांच्या घरात बघितले असता घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत दिसले। कपाटाचे लॉकरही तुटलेले दिसल्याने आजूबाजूचे लोक घाबरले। या ठिकाणी चोरी झाल्याचे दिसून आल्याने घरमालक पाटील यांना ही माहिती देण्यात आली। त्यांनी या चोरीची माहिती देवपूर पोलीस ठाण्यात दिली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। चोरांनी या ठिकाणाहून संजय पाटील यांची 3 लाखाहून अधिक रोख रक्कम कपाटातून काढून घेतली। सोबतच 100 ग्रॅमहून अधिक सोने लंपास केले असल्याचे कळते। याबाबत ठोस माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही। संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे म्हटले जात आहे। भर दुपारी या ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज बामणे आणि पोलीस हवालदार चालक प्रकाश भावसार उपस्थित होते। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। आज रोजी दुपारी 2 वाजेनंतर संजय पांडुरंग पाटील यांच्या घरात चोरी झालेली आढळून आलेली आहे। तरी आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं। पोलिसांनी येऊन तपास केलेला आहे आणि जी काही वस्तू, दागिने प्लस रोख रक्कम जी काही गेलेली आहे त्याच्यासाठी चौकशी करून आम्हाला इथे सहकार्य मिळावे ही विनंती। महानगरपालिका क्षेत्रात सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील श्रीहरी कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील श्रीहरी कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता। ही कॉलनी वसल्यापासून आजपर्यंत येथे रस्ता झालेला नव्हता। यामुळे येथे रस्ता होण्यासाठी भागातील नागरिकांतर्फे आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती। याची दखल घेत आमदार शाहांनी निधी मंजूर करत आज रस्त्या कामाचा शुभारंभ केला। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सईद बेग, हरुण काटिक, मलेका काटिक, प्यारेलाल पिंजारी, कैसर अहमद, अनिश शाह, अर्जुन बडगुजर, धनराज विभांडिक, संभाजी पवार, ज्ञानेश्वर पाटील, छोटूलाल पाटील, विनोद ठाकरे, विजय कांकरिया, चतुर देवरे, रोहिदास कलाने, मनोहर बोरसे, पवन बांबरे, गणेश बांबरे, नितीन ठाकरे, सोमनाथ पाटील, अमृत कुवर, दौलत पवार, श्यामकांत पाटील, जगन्नाथ माळी, शहजाद मनसुरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी प्रथम आपल्या सर्वांतर्फे माननीय आमदार साहेबांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। कारण आज त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आज आपल्या इथं हजेरी लावलेली आहे। दुसरी गोष्ट सर, मी एकच सांगतो, आमच्या श्रीहरी नगरमधले आम्ही एकचदा आलो तुमच्याकडे। तुम्ही निवेदन देताच पहिलेच सांगितलं की तुमचा रस्ता मंजूर होईल।
बघा त्यावेळेसच आम्हाला 50 काय 100% तेव्हाच गॅरंटी येऊन गेली. नाही तर सर आम्ही बऱ्याच ठिकाणी, आता मी कोणाचं नाव नाही घेत, बऱ्याच ठिकाणी निवेदन दिले, बरेचसे अर्ज केले, काही उपयोग झाला नाही. फक्त काही तर असे म्हटले तुम्ही फार उशिरा आले, तुम्ही तर आधी यायला पाहिजे होतं. म्हणजे आता ते जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. पण आम्ही तुमचं एकच आभार मानतो की तुम्ही निवेदन पाहिल्याबरोबर म्हटले की तुमचे कामं मंजूर होतील. आम्हाला तोच एक सर्वांना आनंद आहे. आणि आमच्या श्रीहरीनगरमधलं सर आत्मगाशी भाऊंनी बोललं आहे की एवढ्या 24-25 वर्षात कोणीच आलं नाही, ही फार खेदाची बाब आहे सर. या परिसरात सर्व शिक्षक स्टॉप आहे, सर्व नोकरवर्ग आहे, रिटायर्ड लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व प्रकारचे आहेत लोक. पण सर्व नियमित घरपट्टी भरतात, सर्व हे करतात. पण तरी रोडची अशी अवस्था आहे सर. अक्षरशः बरेच विद्यार्थी शाळेतले जाणारे पोरं बऱ्याच कोणाला लागलेलं आहे, कोणा सायकलीवरून पडलेले आहेत, फार हाल झालेले आहेत. आमच्या महिला मंडळ बिचाऱ्या पहिले रोज सायंकाळी फिरत राहायच्या या रोडने सरळ हे होत्या. पण आता तर सर पायी सुद्धा चालता येत नाही अशी अवस्था आहे. इतकी म्हणजे दयनीय अवस्था झाली आहे आमच्या कॉलनीची. आमची एकच विनंती आहे सर, हे जे एवढं जे 180 का 160 फूट जे केलं तुम्ही मीटर काम केलं 200 मीटर, हां, तर त्याचं आम्ही त्याचा आभार मानतो. तर आमची सर्वांची एकच मागणी ही पूर्ण सर आम्हाला त्या आकाशवाणी केंद्रापर्यंत करून द्यावं अशी एक विनंती आहे. पूर्ण रस्ता झाला पाहिजे. हो. दुसरी गोष्ट सर, या पूर्ण कॉलनीमध्ये गटारीच नाही आहेत सर. अजून ड्रेनेजचं अजिबात नाही आहे. ड्रेनेज जोडल्याच नाही त्यांनी, हे पण नाही टाकलेले आहेत. मध्ये आता ही बाजूची एक घराच्या बाजूला सर एकच पोल आहे त्या लांबपर्यंत, अंधार असतो पूर्ण याच्यात. त्या तिकडच्या कॉलनीत गणेश भाऊ राहतात, त्यांच्या घरासमोर सुद्धा अंधार असतो सर. म्हणजे लाईटच नाही आहेत तिथं सुद्धा. इतके आज अशी परिस्थिती आहे. या भवनच्या बाजूला इकडनं जर असं जायचं ठरलं तर अंधार असतो तिथं पूर्ण. दवाखाना रात्री 9-10 फार डिलिव्हरी तिथेच झाली. विनंती करतो सर, आम्ही जे काही आमच्या समस्या आहेत, निवारण आहेत, मी आता मगाशी एक निवेदन केलं होतं, पण आपले पी साहेब बोलले की तुम्ही ते काही निवेदन देऊ नका. आम्ही साहेबांचं आमचं बोलणं झालं आहे, तुम्ही काही हे करू नका. म्हणून आमची एक विनंती आहे सर, या ज्या काही इतर समस्या आहेत एवढ्या सर्वांचं निवारण करून द्या. मी सर्व कॉलनी परिसर, श्रीहरीनगर, सावतानगर, आकाशवाणी कदमवाणीनगर सर्वांच्या वतीने विनंती. प्रभाग क्रमांक 2 श्रीहरी कॉलनी येथे सर्व्हिस रोड पासून तर आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. याला बंद करायला ह्या रस्त्यासाठी येथील परिसरातील जे आमचे नागरिक आहे, इथे येथील जे रहिवासी आहे, आमचे विजूभाऊ तसेच कुवार सर आणि अनेक लोकांची मागणी होती. त्या निमित्ताने मी मूलभूत सोयीसुविधे ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम, प्यारेलाल भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. 2 महिने म्हणजे 60 दिवस शिल्लक आहे, पण अजून 160 काम मंजूर करून आणलेले आहे. जर मी दररोजचे 3 कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे. तर एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आणलेला आहे आणि मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. तो आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या 1.5 महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करीत शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करीत शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागाच्या संतरित आकृतीबंध समितीच्या अहवालातून शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. मराठवाडा विभागातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती तात्काळ देण्यात यावी. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करण्यात यावा. नायब तहसीलदार संवर्ग असून सुद्धा त्याची वेतन श्रेणी वर्ग 3 संवर्गाची देण्यात आलेली आहे, ती बदल करून 4800 रुपये करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहाय्यक, तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे 1900 व तलाठी यांचा ग्रेड 2400 आहे. त्यामुळे महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे 2400 करण्यात यावा. या व इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर उतरले आहेत. या आंदोलनात संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव,
कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोरी आरणे, सरचिटणीस योगेश जिरे, उमेश नाशिककर, महेश वाडिले, अभय कुलकर्णी, युवराज केदार, रोहिदास कोळी, दीपक माले, जयंत पाटील, भटू बोरसे, गंगेश्वर गवळी, संजय सोनवणे, कुंदन चव्हाण, संतोष चौधरी, निलेश मोरे, मोसिम पिंजारी, सुभाष गिरी, विद्या साळवे, एस.बी. बहिराम, कबीरदास सरकुंडे, चैत्राम सासके, महादेव पवार आदी सहभागी झाले होते. महसूल कर्मचारी संघटनेचा आज संपाचा पहिला दिवस आहे. महसूल कर्मचारीवर आता वेगवेगळ्या योजना शासन निर्माण करत आहे, पण त्या दृष्टीने पुढं काही नवीन निर्माण केलेले शासनाने आहेत. त्या कर्मचाऱ्यांकडनं काम करून घ्यायचं शासनाकडनं जे धोरण आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यासाठी आमचा आकृती मंजूर करण्यासाठी शासनाकडे बरेच दिवसापासून प्रलंबित आहेत. हवालकारच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत व महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे वाढवण्यासाठीचे सुद्धा आमची मागणी प्रलंबित आहे. या विविध मागणीच्यासाठी मी आजपासून आंदोलन पुकारलेले आहे. आमचा आज संपाचा पहिला दिवस आहे. आम्हाला जनतेसाठी सहानुभूती आहे, तर शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा, अन्यथा आमचा बेमुदत संप असा कायम सुरू आहे. धन्यवाद. धुळे जिल्हा सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार वितरण तसेच वह्या वाटपाचा कार्यक्रम शहरातील कमलाबाई कन्या शाळेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज अंतर्गत धुळे जिल्हा सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार वितरण तसेच वह्या वाटपाचा कार्यक्रम शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूलच्या सभागृहात रविवारी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर चंद्रकांत सोनार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय शैलजा चंद्रकांत सोनार यांच्या स्मरणार्थ कुंदाबाई अरविंदराव वाघ यांना सुवर्ण तेजस्विनी महिला पुरस्कार, मिल कामगार स्वर्गीय श्रीधर देवचंद देवरे यांच्या स्मरणार्थ विजय बाविस्कर यांना सुवर्ण गुणवंत कर्मचारी कामगार नेता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, डॉक्टर ज्ञानेश दुसाने, अनुप अग्रवाल, प्रदीप करपे, जगदीश देवपूरकर, युवक मंडळाचे अध्यक्ष नरेश गोडके, देवा सोनार, भूषण सोनार, बुधू सोनार, श्याम सोनार, मनोज वाघ, महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना विस्पुते, श्रेया सोनार, संगीता पोद्दार, संगीता विस्पुते, सुनील देवरे, ममता देवरे, अभय नाशिककर, मिलन नाशिककर, केडी थोरात, पारस देवपूरकर आदी उपस्थित होते.
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील साखर रोडवरील लुंबिनीवाल परिसरातील साई एकता नगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील साक्री रोडवरील लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात 35 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. एकता नगर भागात पक्के पीर बाबा दर्गा परिसरात पक्का रस्ता नसल्याने रहिवाशांना गैरसोयीस सामोरे जावे लागत होते. नागरिकांना घरापर्यंत येताना तसेच वाहने चालवताना मोठ्या अडचणी येत होत्या. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी माजी नगरसेविका सुशीला इशी यांच्याकडे रस्ता तयार करून देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत माजी नगरसेविका सुशीला इशी यांनी दलित नागरी वस्ती योजनेतून या रस्त्या कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करून या निधीतून या रस्त्या कामाच्या काँक्रिटीकरणाचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेविका सुशीला इशी, सामाजिक कार्यकर्ते योगेश इशी, पत्रकार मिलिंद बैसाने, रतन मोरे, धनराज महाले, अशोक सैंदाने, विनोद मोरे, उत्तम मोरे, भाईदास मोरे, सजन तमखाने, सनी बैसाने, ॲडव्होकेट गायकवाड, कल्पना मोरे, गायत्री महाले, संगीता सैंदाने, सुजाता मोरे, अरुणा तमखाने, मीराबाई बैसाने, मेघा गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लुंबिनी वन परिसर, एकता नगर आणि ह्या सर्व भागातून फक्त कागदांवर रस्ते होत गेले आणि आम्ही देखील उघड्या डोळ्यांनी बघत गेलो. आम्ही भरपूर प्रचंड अशा तक्रारी देखील केल्या आहेत नगरपालिकेला, परंतु या भागामध्ये कधीही रस्ते झाले नाहीत. साधे मुरुम देखील टाकायला कोणी आलं नाहीये. परंतु आता आमच्या सुशीलाताई इशी नगरसेविका यांच्या माध्यमातून आणि आप्पासाहेब इशी यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसर यांचा जो वार्ड आहे त्या वार्डच्या पलीकडे जाऊन जे कामं होत आहेत ते खूप चांगली अशी यथोचित अशी खूप होत आहेत. आणि विशेष म्हणजे डांबरीकरण न करता किंवा 2-4 वर्ष डांबरीकरण परत उघडून जातं यासाठी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि चांगल्या दर्जाचे रस्ते या आमच्या सर्व विभागाला या परिसराला दिल्यामुळे आम्ही सुशीलाताई इशी नगरसेविका आमच्या विभागातल्या आणि आप्पासाहेब इशे यांना खूप खूप कॉलनीवासी सर्वजण आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. याच्या पुढे देखील मी कॉलनीवासी यांना सगळ्यांना विनंती करतो की याच्या पुढे जर समजा गेल्या मागच्या वेळेचे जे काही कसर राहिले असेल, काही मतं इकडे तिकडे झाले असतील, तर ह्यावेळेस आप्पासाहेब असो का ताईसाहेब इशी असो तर आपण भरभरून मतांचं जेवढं दान देता आलं ते करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या विभागाला आणखी जास्तीत जास्त काम या भागाचं होणार आहे. आणि ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर या राहिलेल्या उर्वरित ओपन प्लेसमध्ये ब्लॉक लावले जाणार आहेत, पेवर ब्लॉक लावले जाणार आहेत आणि याच्यावर बाकडे देखील ठेवले जाणार आहेत की जे आमचे रिटायर्ड मंडळी जी आहे यांना संध्याकाळचा 2 तासाचा जो विरंगुळा जो इथं घालवला जाणार आहे त्याच्यासाठी आप्पासाहेबांकडून आणि ताईसाहेब इशींकडून इथे चांगली अशी सोय करण्यात येणार आहे. मी कॉलनीवासींतर्फे आणि आमच्या सर्व या परिसरातील कुटुंबियांतर्फे आप्पासाहेबांचे आणि ताईसाहेबांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय. आदिवासी भिल समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची स्थापना करावी अशी मागणी भिल प्रदेश मुक्ती मोर्चा भारततर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. आदिवासी भिल समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी 4 राज्यातील सीमेवरील भाग तसेच 1 केंद्रशासित प्रदेश जोडून स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची स्थापना करावी या मागणीसाठी भिल प्रदेश मुक्ती मोर्चा भारततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे. भिल समाज पुरातन काळापासून भारतात बहुल संख्येने राहतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात आदिवासी भिल समाजाची बहुल संख्या आहे. म्हणून देखील या 4ही राज्यांना जोडून भिल प्रदेशची निर्मिती करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा प्रवर्तक आबा आयरे, महेंद्र माळी, पवन वाघ, राजकुमार सोनवणे, अंकुश भिल, गौतम मोरे, गणेश दिवरे, किशोर गायकवाड, राजू मोरे, भगवान सोनवणे, दिनेश पिंपळे आदी उपस्थित होते. प्रदेश मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती तसेच प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांना आम्ही भारतातील पार्टीच्या पदाधिकारी यांच्या मार्फत श्रीमान कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी आलो होते. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 3 प्रमाणे क, ख, ड, घ याप्रमाणे
आदिवासी समुदाय हा 4 राज्यामध्ये वाटला गेला आहे. जसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये हा विभाजन झालेला आहे. तो पुन्हा केंद्रशासित राज्य म्हणून त्याची एक निर्मिती व्हावी म्हणून आम्ही भिल प्रदेश मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आणि तसेच भारत आदिवासी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ह्या पूर्ण देशभरात आज हे निवेदन दिले जात आहे. आणि तसेच इतकंच नाही, हा निवेदन आम्ही वारंवार देत आहोत आणि दरवर्षी देत आहोत. आणि जर याच्या पुढे या निवेदनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही संपूर्ण देशभरात एक मोठ्या आंदोलनाची तयारीला लागू आणि आमची मागणी कुठेतरी धरली जावा म्हणून आम्ही हा निवेदन आज दिलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देवपुरातील सत्संग कॉलनीतील एका शिक्षकाचे बंद घर भर दिवसा फोडून चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान. प्रभाग क्रमांक 2 मधील श्रीहरी कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार शहांच्या हस्ते शुभारंभ. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करीत क्युमाइन क्लब समोर करण्यात आले जोरदार निदर्शने. धुळे जिल्हा सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुरस्कार वितरण तसेच वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न. लुंबिनी वन परिसरातील साई एकता नगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी नगरसेविका सुशीला इशी यांच्या हस्ते शुभारंभ. आणि स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची स्थापना करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.